नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित घटक नंबर 3 मसावी लसावी HCF अँड LCM या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. या ठिकाणी महत्तम साधारण विभाजक म्हणजे मसावी, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे या ठिकाणी GCD लॉंग फॉर्म आहे. जी ग्रेटेस्ट, C कॉमन अँड द डिवायझर ऑर हायेस्ट कॉमन फॅक्टर दॅट मीन्स HCF. या ठिकाणी आपण मूळ अवयव पद्धतीनं मसावे कसा काढतात हे पाहणार आहोत. मूळ अवयव पाडून मसावे काढायचा आहे 24 आणि 32 यांचा. मूळ अवयव पाडल्यानंतर ही पद्धत अतिशय सोपी असते. पाहूया 24चे मूळ अवयव कसे पडले आहेत. पाहू उभ्या पद्धतीनं. 24 मूळ संख्या आहे, समसंख्या आहे आणि 2 ही लहान मूळ समसंख्या आहे. 2 24ला भाग जातोय. बे एक्के बे, बे दोन्ही 4 म्हणजे 12 2 24. या 12ला 2 भाग जातोय. बे सक्क 12. या 6ला 2 भाग जातोय. बे त्रिक 6 आणि या 6 या 3ला 3 एक्के 3 म्हणजे 24चे मूळ अवयव मिळाले आपल्याला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 3 वेळा आणि 1 3 वेळा. ओके, असे पाडले जातात. 24 म्हणजे 4 सक्क 24 आणि पुन्हा या 4चं 2 गुणिले 2 आणि पुन्हा 6चं 2 गुणिले 3 हेच अवयव आहेत. ओके, 32साठी 2 या ठिकाणी 32 समसंख्या आहे. 2 मूळ संख्या आहे, समसंख्या आहे. 2 32ला भाग जातोय. 16 दुनी 32, 16ला 2 जातोय. 82 16. परत 8ला 2 जातोय. 2 चौक 8. परत 4ला 2 जातोय. 2 दुनी 4 आणि 2ला बे के बे म्हणजे 32च्या अवयवामध्ये 1 2 3 4 5 2 वेळा आहे. ओके, इथे असे पडले तर 32मध्ये एकदम 8 चौक 32. 8 म्हणजे 2 3 वेळा आणि 4 म्हणजे 2 2 वेळा. अशा पद्धतीनं मग आपल्या लक्षात येईल दोघांमध्ये 2 1 2 3 वेळा इथं 2 आहे 24च्या मुळावयवामध्ये. 32च्या मुळावयवामध्ये 5 वेळा 2 आहे, परंतु 2 3 वेळा आहे. तो सामायिक आहे दोघांमध्ये. म्हणून प्रत्येक संख्येमध्ये 2 हा सामायिक अवयव 3 वेळा आहे. म्हणून त्यांचा मसावी म्हणजे 2चा 3 वेळा होणार. 2 दुनी 4 दुनी 8 अशा पद्धतीनं. महत्त्वाचा भाग यातला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिलेल्या संख्यापैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. पुन्हा एकदा पहा, दिलेल्या संख्यापैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल म्हणजे भाग जात असेल त्या संख्येनं तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. दिलेल्या संख्या आणि दिलेल्या संख्यासाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो, कारण 1 हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक असतो. आणि अधिक माहितीसाठी 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 हाच असतो आणि 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. हे नियम आपण विविध उदाहरणे पडताळून घेऊ शकतो. या 14 2 समसंख्या क्रमानं 14 नंतर 16 2 हाच यांचा मसावी आहे. ओके, त्यानंतर 17 आणि 19 2 विषम संख्या आहेत, लगत येणार आहेत, त्यांचा मसावी 1च असतो. 17 पण मूळ संख्या आहे, 19 पण मूळ संख्या आहे. 17 एक्के 17, 19 एक्के 19 एकच मूळ संख्या आहे दोघांमध्ये सामायिक. म्हणून या ठिकाणी अगदी बरोबर आहे. 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 आहे आणि 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 आहे. 2 आणि 4 यांचा मसावी 2च आहे. ओके, 3 आणि 5 यांचा मसावी 1 आहे विषम संख्येत क्रमानं. 19 आणि 21, 19 मूळ संख्या आहे म्हणजे 19 एक्के 19 आणि 21 जरी 3 भाग जात असेल तर 3 19ला जात नाही. म्हणून यांचा मसावी 1च आहे, कारण समसंख्या विषम संख्या लगत येणाऱ्या सलग येणाऱ्या क्रमागत आहे, त्यांचा मसावी 1 असतो. ओके, इफ वन ऑफ द गिवन नंबर्स इज डिवायझर बाय ऑल द अदर then it's HCF of the given number. Okay, then it is the HCF of given number. If no prime number is a common divisor of all the given numbers, then 1 is their HCF because it is the only common factor. Okay, 1 is a common factor, only 1 is a common factor. Again, if no prime number is a common divisor of all the given numbers, then 1 is their HCF because it is the only common divisor. And something more,
2 is the HCF of any two consecutive even numbers and 1 is the HCF of any two consecutive odd numbers. ओके, पाहूया. आपल्याला सराव संच 12 सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 12. फाइंड द HCF. मसावी काढा. 25 आणि 40. 25 आणि 40चे अवयव पाडलेले आहेत. 25चे 5 5 25 आणि 40चे 5 48 5 हाच दोघांमध्ये सामायिक अवयव आहे म्हणून मसावी 5 असे पाडले जातात. 25 आणि 40ला कॉमन 5 न भाग जातो. 5 5 25 5 48 म्हणून मसावी 5 HCF 5. दुसरी संख्या आहे 56 आणि 32. पहा 56चे अवयव आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. असे आडवी मांडणी. 2 गुणिले 56ला 2 न भागला 28 येणार. 2 दूनी 4 2 8 16. 2 हा अवयव आहे. 28चा 2 हा अवयव आहेच. 2 न 28ला भागल्यानंतर 2 के 2 चौक 8 14 आलं. 2 गुणिले 2 14साठी 2 7 14. म्हणजे या ठिकाणी 56चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. आणि 32 2 न भाग घालवला 32ला 2 के 2 2 सक 12 16 आलं. हे 2 पुन्हा 16साठी 2 8 16. हे 2 2 वेळा पुन्हा 8साठी 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा. या दोघांमध्ये 2 1 2 वेळा आहे. 56मध्ये 3 वेळा 56मध्ये आहे. 56मध्ये 2 3 वेळा आहे आणि 32मध्ये 1 2 3 4 5 वेळा 2 आहे. पण दोघांमध्ये सामायिक 3 वेळा आहे आणि म्हणून मसावी त्यांचा सामायिकांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 3 वेळा. म्हणजे इथे 2 अवयव 3 वेळा सामायिक आहे म्हणून 8 हा मसावी आहे. ओके, आता 25 आणि 40चे ज्या पद्धतीनं आपण अवयव पाडले मसावी काढण्यासाठी 40 60 75चे अवयव आपण या पद्धतीनं पहा. 40 60 75 अशा पद्धतीनं 5 न तिघांनाही भाग जातोय. 5 40 5 1 5 उरला 1 पाय 2 10 आणि 5 1 5 उरले 2 25 5 5 25. आता 1 ही असा 5 न तिघांनाही भाग जातोय. आता 8ला 2 ने गेला तर 15ला जात नाही. 12ला 2 ने गेला तर 15ला जात नाही. 15ला 3 ने गेला तर 12ला जातोय पण 8ला जात नाही म्हणून 5 न तिघांनाही भाग जातोय म्हणून येथे 5 हा सामायिक अवयव आहे म्हणून 5 मसावी. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर 16 आणि 27ला तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपा भाग होईल त्या पद्धतीमुळे अवयव पाडले आडवे. 16साठी 2 8 16 आणि पुन्हा 2 गुणिले 8साठी 2 चौक 8 आणि पुन्हा 4साठी 2 गुणिले 2 म्हणजे 16चे अवयव 2 दूनी 4 दूनी 8 दूनी 16. याला गुणिले 1 केलं. 2 4 वेळा आहे. ओके, आणि पुन्हा गुणिले कारण 27चे अवयव 3 गुणिले 9 9 तर 27 म्हणजे 9साठी 3 गुणिले 3 म्हणजे 27चे अवयव 3 गुणिले 3 गुणिले 3. इथं 16साठी 2 4 वेळा आहे. 27साठी 3 वेळा आहे. दोघांमध्ये एकही सामायिक अवयव नाही म्हणून या ठिकाणी एक दोघांमध्ये सामायिक असतो. आणि आपण पाहिलेलं आहे, हा नियम पाहिलेला आहे की दिलेल्या संख्यासाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो कारण 1 हाच त्यांचा सामायिक अवयव असतो. ओके, आपण हे पाहिलं आहे. म्हणजेच इफ नो प्राईम नंबर्स इज ए कॉमन डिवायझर ऑफ ऑल गिवन नंबर्स देन 1 इज देअर HCF बिकॉज इट इज द ओनली कॉमन डिवायझर. ओके, म्हणून मसावी 1 आहे. त्यानंतर पुन्हा 5वी संख्या आहे 18 32 48. ओके, 18 32 48 अशाच पद्धतीनं आपण 2 न भाग घाललाय. पहा 2 न 18ला 92 18. 2 न 32ला 2 के 2 सक 12 म्हणजे 16 दून 32. 2 न 48ला 2 2 4 आणि 2 चौक 8. 16ला 2 न जातोय. 24ला 2 न जातोय. 9ला जात नाही. 3 न 9ला जातोय. 24ला जातोय. 16ला जात नाही म्हणून इथंच थांबायचं. 2 न तिघांनाही भाग जातोय म्हणून मसावी 2. ओके, अशा पद्धतीनं 18चे अवयव आपण पाडले. 92 18. पुन्हा 9साठी 2 गुणिले 3 गुणिले 3. 9साठी 3 गुणिले 3. 32साठी 2 16 32. पुन्हा 2 गुणिले 2. 8साठी 2 8 16. पुन्हा 2 गुणिले 2. ह्या 8साठी 2 3 वेळा 2 2 4 2 8 म्हणजे 32साठी 2 5 वेळा आहे. 16साठी 2 1 वेळा 3 2 वेळा आहे. आणि 48साठी प्रथम 2 गुणिले 2 2 4 2 चौक 8 24. पुन्हा 24साठी 2 गुणिले 12. पुन्हा 12साठी 2 सक 12 आणि पुन्हा 6साठी 2 त्रिक 6 म्हणजे 48च्या मूळ अवयवामध्ये 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 वेळा आहे. गुणिले 3 1 वेळा आहे. ओके, म्हणजे तिघामध्ये 2 इथं 18मध्ये एकदाच आहे. 32मध्ये जरी 4 वेळा 5 वेळाचं असलं तर 2 तिघामध्ये एकदाच सामायिक आहे. 3 18च्या अवयवात आहे. 48चा आहे पण 32च्या नाही त्यामुळे सोडून द्यायचा विषय. हा सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी 2 इथं आपण काढला आहे.
ही छोटीशी पद्धत आहे. ओके. 105 आणि 154 पाहूया. 7 भाग जातो 105ला आणि 154ला. 7 एके 7 उरले 3 7 5 35 म्हणजे 15 7 5 14. 7 154ला. 7 2 14 उरला 1 14 झाले. 7 2 14 म्हणजे 22 7 54 असे. आता 15ला 3 भाग जातोय. 22ला 3 जात नाही. 22ला 2 जातोय. 15ला जात नाही. म्हणजे 7 हाच दोघांना सामायिक भाग जाणारी संख्या 7 हाच आहे, म्हणून 7 मसावी आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 42 45 आणि 48 42 45 आणि 48 यांचा मसावे काढावा लागेल. अशा पद्धतीने काढूया. सोपा भाग आहे. 3 न 42ला भाग जातोय 14 त्रिकोण 42. 3 न 45ला 3 एके 3 3 नावाचे 15 म्हणजे 15 त्रिकोण 45. 3 न 48ला 3 एके 3 वरला 3 संग 18. आता 14ला आणि 16ला 2 न भाग जातोय 15ला जात नाही. ओके. 15ला 3 जातोय 16ला आणि 14ला जात नाही, म्हणून 3 ही संख्या अशी आहे की 42ला आणि 45ला आणि 48ला भाग जातोय. तिघांनाही भाग जातोय. अशी मोठ्यात मोठी संख्या 3च आहे. 42 45 आणि 48ला भाग जाणार आहे, म्हणून मसावी 3. HCF = 3. ओके. त्यानंतर आपण 57 75 102 यांचा मसावी काढणार आहे. अशा पद्धतीनं 3 न तिघांनाही भाग जातोय. 3 एके 3 उरले 2 3 9 27 75 3.5 2 6 उरला 1 3 5 15 3 त्रिक 9 उरला 1 12 दिले 3 चौक 12. आता 19 मूळ संख्या आहे, त्यामुळं 25 आणि 34 25 विषम संख्या आहे. 34 विषम संख्या आहे, त्यामुळे 25ला 5 भाग गेला तर 34ला जात नाही. म्हणजे कोणतीच संख्या आता 19 25 आणि 34 या तिघांनाही भाग जाणारी नाही. 3नच फक्त 27 75 आणि 102ला भाग जातोय. 3 हीच मोठ्यात मोठी संख्या अशी आहे की या तिघांनाही भाग जातोय, म्हणून मसावी 3. त्यानंतर 56 आणि 57 9वं उदाहरण आहे. 56 57 या ठिकाणी 56चे अवयव आपण असे पाडले. पहा, एक हाच सामायिक अवयव आहे. 28 2 56 28चं 14 दुने 14चं बेसाती 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 1 56चे अवयव बेदुने 4 दुने 8 56 गुणिले 1 56 1 56. 57चं 3 गुणिले 19 त्रिक 57 1 57. दोघात एक हाच सामायिक अवयव आहे, म्हणजे एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नाही, म्हणून मसावी 1. ओके. त्यानंतर त्यातलं शेवटचं आहे 777 315 आणि 588. या ठिकाणी 777ला 3 भाग जातोय. 3 दोन्ही 5 7 आणि 7 14 आणि 7 21 या बेरजेला अंकांच्या 3 भाग जातोय, संख्येला जातोय. 315मध्ये 5 आणि 1 6 आणि 3 9ला 3 जातोय, म्हणजे 315ला 3 भाग जातोय. 8 आणि 8 16 आणि 5 21ला 3 जातोय, म्हणजे 588 जातोय. 3 777ला भाग 3 दोन्ही 6 उरला 1 17 झाले. 3 5 15 उरले 2 27 झाले. 3 9 27. 315ला 3 एके 3 1ला भाग जात नाही 0. 15ला 3 15 105. 3 3 एके 3 2 उरले 28 झाले. 3 9 27 उरला 1 3 संग 18. 7 तिघांनाही भाग जातो. या 259ला 105ला 196ला 7 त्रिके 21 उरले 4 7 7 49 49 झाले. ते येतं ना. 7 1 7 10 म्हणून 7 गेले उरले 3 पुढं 35 झाले. 7 5 35. या ठिकाणी 19 साठी 7 2 14 19 म्हणून 14 गेले उरले 5 56 झाले. 7 8 56. आता 37 मूळ संख्या आहे, त्यामुळे 15 आणि 28 3 भाग जातोय. 15ला 28ला जात नाही. 28ला 2 जातोय. 15ला जात नाही. त्यामुळं यापुढं या तिघांनाही 17ला 15ला आणि 28 37ला 15ला आणि 28ला भाग जाणारी एकी संख्या नाही, म्हणून 3 गुणिले 7 समायकांचा गुणाकार 3 गुणिले 7 21, म्हणून मसावी 21. ओके. या ठिकाणी फाइंड द प्रश्न दुसरा आहे. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. भागाकार पद्धतीने मसावे काढा आणि संक्षिप्त रूप द्या म्हटलेला आहे. हा प्रश्न आहे मराठीमध्ये. भागाकार पद्धतीने मसावे काढा आणि संक्षिप्त रूप द्या. पाहूया. 275 भागिले 525 या ठिकाणी मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं. 525ला 275नं भागायचं आहे. या ठिकाणी आपण भागाकार केला तर 275ची दुप्पट 550 होते, म्हणून 275 एके 275च. 5 5 गेले 0. 12 म्हणून 7 गेले उरले 5. इथं हाच्या दिला 5 म्हणून 2 1 3 गेले उरले या ठिकाणी 5 म्हणून 2 1 3 गेला 250. पुन्हा या ठिकाणी जी बाकी उरलेली आहे त्या
250 बाकी उरलेले आहे. या 250नं पुन्हा 275ला भागायचं आहे. 275 ह्या 275ला 250 एके 250 5 7 ऊन 5 गेले उरले 2 2 गेले 0 आणि पुन्हा या बाकी 25नं या भाजकाला 250ला भागायचे आहे. 25 एके 25 या 25साठी 25 एके 25 25मधनं 25 गेले 0 हे 0 वरती घेतले. त्यामुळे या ठिकाणी 25 0 0 0 ओके. बाकी 0 भाग आला 10चा भाग लागला. म्हणजे शेवटी बाकी 0 आल्या. कशानं भागून बाकी 0 आल्या? 25नं भागून 0 आल्या. म्हणून या ठिकाणी मसावी बरोबर 25 ओके. आणखी एखादं उदाहरण सोडले की लक्षात येईल. 76 भागिले 133 पहा. 76 भागिले 133 133ला या मोठ्या संख्येनं 76नं भागायचं. आता 76 एके 76च करावं लागेल, कारण 70ची 70 दुप्पट 140 होत्या आणि 76 आहे म्हटलं 133च्या पुढे जातो आपण. 76 एके 76 13मधून 6 गेले उरले 7 आणि 13मधून 7ने 1 आड गेला 5 उरले. इथं 57 उरले ना. या 57नं या भाजकाला भागायचं. 57नं 76ला भागायचं. असंच कंटिन्यू आहे. 57 एके 57 57ची दुप्पट 76च्या पुढे जाणार आहे. 57 एके 57 16मधून 7 गेले उरले 9 7मधून 6 गेला 5 आणि 1 6 गेला उरला 1. याच 19नं बाकीनं या 57ला भागायचं आहे. 19 तर का 57 बाकी 0 आली. बाकी 0 आली 19 तर का 57. शेवटी कशानं भागून बाकी 0 आली? 19नं भागून 0 आली. म्हणून मसावी बरोबर 19 ओके. इथं मसावी 25 आलेला आहे. म्हणजे 275 भागिले 525 म्हणजे संक्षिप्त घालवायचं आहे. मसावीनं भाग जातो ना. 25 एके 25 उरले 2 25 एके 25 छेदस्थानी 25 दुनी 50 उरले 2 25 एके 25 म्हणजे 275 छेद 525चे संक्षिप्त रूप 11/25 ओके. आणि इथं मसावी 19 आला आहे. म्हणजे 76 छेद 133ला 19नं भाग जातो. 19 चोक 76 आणि 19 सत्ते 133 सॉरी इथं 25 दुनी 50 उरले 2 25 आले 25 एके 25 सॉरी 11/21 11/21 ओके संक्षिप्त रूप. आणि 19 चोक 76 आणि 19 सत्ते 33 असे म्हणजे 70 छेद 133चे 19 चोक 76 आणि 19 सत्ते 133 70 छेद 133चे संक्षिप्त रूप 4/7 ओके. आणि तिसरा आहे 161 छेद 69 मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं. 161ला 69नं भागायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी 69 दोन्ही पहा 92 18ला 8 1 बेसक्क 12 आणि 1 13 138 मिळते आपल्याला. त्यामुळं 11मधून 8 गेले उरले 3 हाच्या दिला 6मधून 3 1 4 गेला उरले 2 2 2 0 23नं या बाकीनं पुन्हा या भाजकाला 69ला भागायचं. 23 त्रिके 69 बाकी 0 उरली. म्हणजे शेवटी 23नं भागून 0 आलं. म्हणून या ठिकाणी मसावी बरोबर 23 ओके. आणि याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे 161 छेद 69 खाली तर 23 त्रिके 69 आलं आणि 23 सत्ते 61 असे. त्यामुळं 7/3 161 छेद 69चे संक्षिप्त रूप बरोबर 7/3 ओके. हियर HCF of 161/69 division method 23 and simplest form is a 7/3. Here 76/133 division method HCF is 19 and simplest form of the fraction is 4/4/7 okay. Here 275/525 HCF by division method is 25
and simplest form of the fraction is 11/21. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, आपल्या सर्व सातवीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. चॅनेल भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ दिल्यामुळं आपणास आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.